नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एकलव्य एज्युकेटर्स चॅनलवर एकलव्य स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अभियानात मी प्राध्यापक गजानन पाटील आपलं स्वागत करतो। मित्रांनो, या अभियानामध्ये गेल्या काही दिवसापासून आपण भारतीय राज्यघटना हा विषय डिस्कस करत आहोत। त्यामध्ये आपण अगदी शेवटचं जे लेक्चर आहे की ज्यामध्ये आपण पाहिलं राज्य विधिमंडळाचे अधिकार, त्यामध्ये विधान परिषद आणि विधानसभेला कोणते अधिकार प्राप्त होतात, प्लस त्या कायदेमंडळाच्या सदस्यांना म्हणजेच आमदाराला कोणते अधिकार प्राप्त होत असतात, त्यांचे विशेषाधिकार काय, हे सर्व बाबी आपण शेवटच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत। ते जर तुम्ही पाहिलं नसेल तर आधी ते लेक्चर बघून घ्या, आय बटनवर त्याची तुम्हाला लिंक दिलेली आहे। त्यानंतर राज्य विधिमंडळामध्ये कायदे कसे केले जातात, त्याची प्रक्रिया काय आहे आणि त्याच्यामध्ये येणारे राज्यपाल, विधान परिषद, विधानसभा यांची पर्टिक्युलर पूर्ण इन्फॉर्मेशन आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण मागच्या काही लेक्चरमध्ये डिस्कस केलेली आहेच। तेही तुम्ही लेक्चर पाहिले नसतील तर आधी पाहून घ्या, डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये त्याची प्लेलिस्ट तुम्हाला मिळेल भारतीय राज्यघटनेची। आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अँटी डिफेक्शन लॉ। त्याला आपण मराठीमध्ये पक्षांतर बंदी कायदा असं म्हणतो। पक्षांतर बंदी कायदा म्हणजे एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जाण्यास प्रतिबंध करणे। मित्रांनो, आपण संसदीय शासन व्यवस्था स्वीकारलेली आहे आणि संसदीय शासन व्यवस्थेमध्ये काय होते तर कायदेमंडळामध्ये जे लोकांचं सभागृह आहे म्हणजे संसदेत लोकसभा आणि राज्य विधिमंडळामध्ये विधानसभा, ह्या दोन्ही सभागृहामध्ये ज्यांना जास्त बहुमत मिळेल त्यांचं सरकार स्थापन केलं जाते। म्हणून आपल्या देशात पक्ष पद्धती अस्तित्वात आली। मग आता याच्यामध्ये जास्तीत जास्त आपले सदस्य निवडून यावेत यासाठी प्रयत्न केला जातो, परंतु जर जास्त सदस्य निवडून आले नाही तर दुसऱ्या पक्षाचे सदस्य फोडून आपल्या पक्षात आणायचे आणि बहुमत सिद्ध करायचं, असा प्रकार आपल्या देशामध्ये उदयास आला। त्याचं एक चांगलं उदाहरण तुम्हाला सांगतो की 1967ला जेव्हा सार्वत्रिक इलेक्शन झालेल्या होत्या देशामध्ये, त्या इलेक्शनमध्ये संपूर्ण घटक राज्य मिळून साधारणतः 3500 सदस्य हे निवडून दिलेले होते विधानसभांमध्ये। त्या 3500 सदस्यांमधून जवळजवळ 550 सदस्यांनी मूळ पक्ष सोडला आणि दुसऱ्या पक्षात गेले। परिणाम झाला असा की जे पक्ष ज्यांना बहुमत मिळालेलं होतं आणि त्यांना सत्ता प्राप्त झालेली होती त्यांचं बहुमत कमी झालं आणि त्यांची सत्ता गेली। म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंट टिकणं हे इम्पॉसिबल झालं। परिणामी इंदिरा गांधी गव्हर्नमेंटने त्यावेळेस यशवंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती आणि त्या समितीने शिफारस दिली की अशा प्रकारचं पक्षांतर बंदी जर करायची असेल तर तो पक्षांतर बंदी कायदा आणावा। ठीक आहे। आणखीन एक 1967चं एक उदाहरण आहे की हरियाणा विधानसभेमध्ये गयालाल नावाचा एक जो सदस्य होता त्या सदस्यांनी एकाच दिवशी 3 वेळा पक्ष बदललेला होता। सुरुवातीला तो काँग्रेसमध्ये होता, नंतर जनता दलमध्ये, पुन्हा काँग्रेसमध्ये आणि पुन्हा जनता दलमध्ये, असं एक थोडक्यात एक घोडेबाजार चाललेला होता। खरं तर त्याला घोडेबाजार हॉर्स ट्रेडिंग असंही म्हणतात आणि रिसॉर्ट पॉलिटिक्स असंही म्हटलं जातं आहे, कारण की एक पक्ष काय करतो दुसऱ्या पक्षाच्या उमेदवारांना फोडतो आणि एखाद्या रिसॉर्टवरती काही दिवसासाठी ठेवतो आणि आपलं गव्हर्नमेंट स्थापन करण्याचा प्रयत्न करतो। अशा प्रकारचं जे राजकारण आहे त्यांनी देशामध्ये सत्ता टिकवून ठेवणं हे इम्पॉसिबल होऊ लागलं। म्हणून मग राजीव गांधी गव्हर्नमेंटने काय केलं की 1985ला हा कायदा आणण्याचा प्रयत्न केला आणि तो कायदा संसदेने पास केला आणि संसदेने हा कायदा पास करून भारतीय संविधानामध्ये 52वी घटनादुरुस्ती केली। ठीक आहे, 1985ला 52वी घटनादुरुस्ती केली आणि एक व्यक्ती ज्या पक्षाचं तिकीट घेऊन निवडून येतो तो व्यक्ती पक्ष सोडू शकत नाही आणि जर त्यांनी पक्ष सोडला तर त्याचं संसदेचं किंवा राज्य विधिमंडळाचं सदस्यत्व हे संपुष्टात येते। अशा प्रकारचा कायदा तयार केला। तशा प्रकारचं एक शेड्यूल 10वं शेड्यूल भारतीय संविधानामध्ये समाविष्ट केलं। आता सदस्य पक्षांतर केल्यानंतर म्हणजे कोणत्या कारणामुळे त्याचं सदस्यत्व जाऊ शकते हे जे काही पक्षांतर बंदी कायद्यामध्ये दिलेलं आहे ते सर्व डिस्कशन आपल्याला करायचं आहे, कारण की परीक्षेमध्ये वारंवार याच्यावरती प्रश्न विचारले जातात। ते आज आपण इथे डिस्कस करू। तत्पूर्वी तुम्ही जर एकलव्य एज्युकेटर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन क्लिक करा आणि तुमचे जर समजा काही ग्रुप असतील, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, तर त्या ग्रुपवरती हा नंबर ॲड करा, ज्यामुळे तुमच्या त्या ग्रुपवरती आपल्या डेली जे व्हिडिओज होतात त्याच्या लिंक मी तुम्हाला शेअर करू शकेल। बघूया मित्रांनो, पक्षांतर बंदी कायदा अगदी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला ते बघायचं आहे। अगदी मोजके मुद्दे आहेत, पण प्रश्न जर आला तर तुमचा एकही चुकणार नाही। विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेच्या अनुषंगाने पक्षांतर बंदी कायदा करत असताना तुम्हाला फक्त 2 महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्यायचे आहेत। ते म्हणजे की पक्षांतर बंदी कायद्यामुळे
कोणत्या प्रकारे सदस्य हा अपात्र ठरू शकतो आणि त्याला अपवाद काय आहेत, म्हणजे कोणत्या सिच्युएशनमध्ये सदस्य हा अपात्र ठरू शकत नाही, कोणत्या सिच्युएशनमध्ये अपात्र ठरू शकतो. तत्पूर्वी जो मुद्दा मी मगाशी तुम्हाला सांगितला तो कायम लक्षात घ्यायचा की पक्षांतर बंदी हा जो कायदा केला तर ह्या कायद्यानुसार संसदेचा सदस्य जर पक्ष बदलत असेल, ठीक आहे, मूळचा पक्ष जर सोडत असेल तर त्याचं संसदेचं किंवा राज्य विधिमंडळाचं सदस्यत्व रद्द होते आणि अशा प्रकारचं रद्द करण्याची नियमावली भारतीय संविधानामध्ये ॲड केली. ती कितव्या परिशिष्टामध्ये तर 10व्या परिशिष्टामध्ये, ठीक आहे, शेड्यूल 10 याच्यामध्ये. मग आता आपण पाहू की 10व्या परिशिष्टानुसार असे कोणते नियम आहेत की त्या नियमाच्या माध्यमातून उमेदवार हा अपात्र ठरू शकतो. ठीक आहे. आता इथे गृहीत धरू आपण की कोणताही एखादा सदस्य की जो एखाद्या पक्षाचं तिकीट घेऊन संसदेत म्हणजे लोकसभा किंवा राज्यसभा किंवा मग राज्य विधिमंडळामध्ये तिथे विधानसभा विधान परिषद या सभागृहामध्ये निवडून आला. मग आता निवडून आल्याच्या नंतर तो पक्षांतर बंदी कायद्यानुसार कसा अपात्र ठरू शकतो जर त्यांनी पक्ष बदलला तर. लक्षात घ्या अपात्र ठरण्याची काही कारणं. त्यामध्ये पाहू फर्स्ट की जर समजा त्यांनी स्वेच्छेने पक्षाचे सदस्यत्व सोडले. ठीक आहे, लक्षात घ्या मित्रांनो की एखादा उमेदवार जर एखाद्या पक्षाचं तिकीट घेऊन निवडून येत असेल कायदेमंडळामध्ये आणि निवडून आल्याच्या नंतर जर त्याने स्वतःहून जर पक्ष सोडला, स्वतःहून जर तशा प्रकारचा राजीनामा दिला पक्षाचा, तर त्याचं सभागृहाचं जे सदस्यत्व आहे, ठीक आहे, सभागृहाचं सदस्यत्व म्हणजे कोणतं सभागृह कोणते असू द्या, ठीक आहे, संसद किंवा मग राज्य विधिमंडळ यापैकी कोणत्याही सभागृहाचा तो सदस्य असू द्या, जर समजा त्यांनी स्वेच्छेने पक्षाचा राजीनामा दिला तर त्याचं इथलं सदस्यत्व हे संपुष्टात येते. इथलं सदस्यत्व म्हणजेच काय तर तो एकतर संसदेचा सदस्य म्हणजे खासदार असेल किंवा राज्य विधिमंडळाचा सदस्य म्हणजे तो आमदार असेल. बरोबर आहे, म्हणजे त्याची खासदारकी आणि आमदारकी ही संपुष्टात येते जर त्याने मूळ पक्ष सोडला असेल तर. ही झाली एक कंडिशन. बरोबर आहे. दुसरी कंडिशन आहे की पक्षाने जेव्हा व्हीप जारी केलेले असतात, व्हीप म्हणजे काय तर थोडक्यात आदेश. बरोबर आहे. मग पक्षाच्या आदेशानुसार जर समजा त्या आमदार किंवा खासदाराने सभागृहात मतदान केले नसेल किंवा तो तटस्थ राहिला असेल. आता होते काय की सभागृह आहे, संसद किंवा राज्य विधिमंडळ, मग त्या सभागृहामध्ये पक्षाचे जे सदस्य असतात तर त्या सभागृहामध्ये जेव्हा कायदे निर्मितीचं काम चालू असते किंवा एखादा मुद्दा चर्चेसाठी मांडलेला असतो आणि चर्चेसाठी मुद्दा मांडल्यानंतर त्या मुद्द्यावरती मतदान घेतलं जाते. समजा एखादा कायदा निर्माण करायचा, मग कायदा पास अथवा तो नाकारायचा आहे, फेटाळायचा, या संदर्भात जेव्हा मतदान घेतलं जाते तेव्हा पक्षश्रेष्ठीकडून काय केलं जाते तर एक आदेश दिला जातो पक्षाचा, त्याला व्हीप असं म्हणतात. व्हीप जारी केला जातो, व्हीप. ठीक आहे, म्हणजे आदेश जारी केला जातो. आदेश काय असतो तर तो पक्ष काय सांगेल की त्या विधेयकाच्या बाजूने मतदान करा, म्हणजे आपल्याला ते विधेयक मान्य आहे आणि ते विधेयक पास करा. एक्झॅक्टली. किंवा मग विधेयकाच्या बाजूने मतदान करू नका, काहीतरी अशा प्रकारचा एक निर्णय असतो पक्षाचा. मग पक्षाने जर निर्णय दिला किंवा त्या विधेयकाच्या बाजूने मतदान करा, ते आपल्याला पास करायचं आहे विधेयक, परंतु सदस्यांनी काय केलं, आमदार किंवा खासदार यांनी काय केलं तर पक्षाने दिलेल्या निर्णयानुसार मतदान केलं नाही. एक्झॅक्टली. म्हणजे पक्षाने सांगितलं की ते विधेयक पास करा आणि यांनी मात्र विधेयक फेटाळण्याच्या बाजूने जर मतदान केलं, त्याचा अर्थ पक्षाने दिलेला जो आदेश आहे तो त्यांनी काय केला फेटाळला. एक्झॅक्टली. किंवा मग पक्षाने सांगितलं मतदान करा परंतु त्या सदस्यांनी मतदान केलंच नाही. मग ही जी कंडिशन आहे याचा अर्थ काय होतो तर ह्या कंडिशनमध्ये काय झालं तर सभागृहामध्ये पक्षाने दिलेला जो व्हीप आहे, आदेश आहे, त्या आदेशाचं पालन त्या सदस्यांनी केलं नाही. म्हणून काय होते त्या व्यक्तीचं किंवा त्या सदस्याचं जे सदस्यत्व आहे ते सदस्यत्व त्याचं संपुष्टात येऊ शकते, तो अपात्र ठरू शकतो. एक्झॅक्टली. ह्या झाल्या दोन कंडिशन. तिसरी कंडिशन अशी आहे की जर समजा संसद किंवा राज्य विधिमंडळामध्ये जो सदस्य आहे तो जर स्वतंत्र उमेदवार असेल, ठीक आहे, इंडिपेंडंट मेंबर, म्हणजे होते काय की काही सदस्य असे असतात दोन्ही ठिकाणी राज्य विधिमंडळ आणि संसद, काही सदस्य असे असतात की ते कोणत्याच पक्षाच्या तिकिटावर निवडून येत नाहीत. मग जेव्हा एखादा सदस्य स्वतंत्र इंडिपेंडंट उमेदवार म्हणून निवडून येतो, ठीक आहे, तेव्हा जर त्याने निवडून आल्याच्या नंतर एखादा पक्ष जॉईन केला,
बरोबर आहे. एखादा पक्ष जर त्यांनी जॉईन केला तर तो संसद किंवा राज्य विधिमंडळामध्ये अपात्र ठरतो. एक्झॅक्टली, म्हणजे जर निवडून येताना तो जर स्वतंत्र उमेदवार म्हणून निवडून आला असेल तर आता त्याला कोणतीही पार्टी जॉईन करता येत नाही, कोणत्याही पार्टीचं सदस्यत्व त्याला स्वीकारता येत नाही. बरोबर आहे. आणि जर त्याने एखाद्या पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं तर त्याचं संसद किंवा राज्य विधिमंडळाचं सदस्यत्व हे संपुष्टात येते. मित्रांनो लक्षात घ्या की इथे स्वतंत्र उमेदवाराला कोणताही पक्षाचं सदस्यत्व स्वीकारता येत नाही. ठीक आहे, त्याला पाठिंबा देता येते. एक्झॅक्टली, जसे की समजा आपण असं उदाहरण भरपूर आपल्या ह्याच्यामध्ये असतात की एखादा उमेदवार स्वतंत्रपणे निवडून आला आणि मग त्यांनी काय केलं तर कोणत्याही एखाद्या पक्षाला पाठिंबा दिला किंवा सरकार स्थापन करण्यासाठी आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. ठीक आहे, आणि जर पाठिंबा दिला पक्षाला तर त्याचं सदस्यत्व जाईल का, तर जाणार नाही. परीक्षेमध्ये अशाच प्रकारचा मुद्दा येतो. ठीक आहे, स्टेटमेंट विचारलं जाते. स्टेटमेंटमध्ये म्हटलं जाते की एखाद्या म्हणजे विधिमंडळामध्ये स्वतंत्र उमेदवाराने एखाद्या पक्षाला पाठिंबा दिल्यास त्याचं सदस्यत्व संपुष्टात येते, विधान चुकीचं. बरोबर आहे. तो पाठिंबा देऊ शकतो परंतु पक्ष जॉईन नाही करू शकत. एक्झॅक्टली, आणि पक्ष जर त्यांनी जॉईन केला तर मग मात्र त्याचं सदस्यत्व तिथे संपुष्टात येते. तिथे मध्यावधी इलेक्शन होतात त्या उमेदवाराच्या त्या पदावर. ठीक आहे, हे झाले तिसरी कंडिशन. चौथी कंडिशन अशी आहे की जे नामनियुक्त उमेदवार असतात. बरोबर आहे. नामनियुक्त उमेदवार म्हणजे संसदेत जर आपण पाहिलं तर संसदेमध्ये राष्ट्रपतींच्या माध्यमातून 12 उमेदवार हे राज्यसभेमध्ये नामनियुक्त केले जातात. बरोबर आहे. आता 2019 पर्यंत 2 सदस्य लोकसभेमध्ये सुद्धा नियुक्त केले जायचे, अँग्लो इंडियन. बरोबर आहे. परंतु ते आता संपुष्टात आलं आहे. असो, पण राज्यसभेमध्ये आताही 12 सदस्य राष्ट्रपती काय करू शकतात, नामनियुक्त करू शकतात. तसेच राज्य विधिमंडळामध्ये विधान परिषदेत राज्यपाल काय करतात, काही सदस्य नामनियुक्त करू शकतात. बरोबर ना. म्हणजे विधान परिषदेच्या एकूण सदस्य संख्येच्या 1/6 सदस्य हे राज्यपालाच्या माध्यमातून नामनियुक्त केले जातात. मग आता हे जे नामनियुक्त केलेले जे सदस्य आहेत यांनी त्यांना विधान परिषद किंवा म्हणजे आपण राज्य विधिमंडळ किंवा संसद ह्या सभागृहामध्ये नामनियुक्त जेव्हा केलं तिथून पुढे 6 महिन्याच्या आत जर त्यांनी एखादा पक्ष जर जॉईन केला तर इट्स ओके. परंतु त्या नामनियुक्त सदस्याने 6 महिन्याच्या नंतर जर एखादा पक्ष जर जॉईन केला तर अशा वेळेस त्याचं संसदेचं किंवा राज्य विधिमंडळाचं सदस्यत्व जे आहे हे संपुष्टात येते. तो व्यक्ती अपात्र ठरतो. पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्याचं सदस्यत्व हे संपुष्टात येते. ठीक आहे, पुन्हा लक्षात घ्या मित्रांनो, मी काय म्हणतो तुम्हाला, नामनियुक्त सदस्य. आणि जनरली होते काय, नामनियुक्त सदस्य हे एक्सपर्टीज असतात. म्हणजे समाजसेवा, कलाक्षेत्र, सायन्स ना, विज्ञान या क्षेत्रामधले ते एक्सपर्ट असतात. त्यामुळे ते राजकारणामध्ये फारसे ॲक्टिव्ह नसतात. म्हणून मग त्यांचा फारसा कोणत्याही पक्षाशी संबंध नसतो. मग अशा उमेदवाराला जर समजा नामनियुक्त केलं तर त्याच्याकडे चॉईस आहे. 6 महिन्याच्या आत तो सदस्य काय करू शकतो, एखादा पक्ष जॉईन करू शकतो, पक्षाचं सदस्यत्व स्वीकारू शकतो. जर 6 महिन्याच्या आत सदस्यत्व स्वीकारलं तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर 6 महिन्याच्या नंतर सदस्यत्व जर स्वीकारलं तर अशा वेळेस तो अपात्र ठरतो सदस्यत्वासाठी. ठीक आहे, ह्या 4च कंडिशन सांगितलेल्या आहेत. ह्या 4 कंडिशनमध्येच व्यक्तीचं सदस्यत्व हे संपुष्टात येऊ शकते. ठीक आहे, आता सदस्यत्व रद्द करण्याचा म्हणजेच अपात्र ठरवण्याचा अधिकार हा कोणाचा असतो. ठीक आहे, डिसाइडिंग ऑथॉरिटी कोण आहे, कोण ठरवते की तो सदस्य अपात्र आहे. ठीक आहे, हे ठरवते त्या सभागृहाचा प्रमुख. ठीक आहे, प्रमुख म्हणजे जसं की लक्षात घ्या, संसदेमध्ये सभागृहाचा प्रमुख कोण आहे, तर संसदेमध्ये लोकसभेमध्ये सभापती आणि राज्यसभेमध्ये राज्यसभेचे अध्यक्ष ते आहेत डिसाइडिंग ऑथॉरिटी. ते ठरवतील की तो उमेदवार पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपात्र आहे अथवा नाही. राज्य विधिमंडळामध्ये विधानसभेचे सभापती आणि विधान परिषदेत विधान परिषदेचे अध्यक्ष ते ठरवतील की या कायद्यानुसार तो उमेदवार अपात्र आहे अथवा नाही. आता होते काय की हे जे डिसाइडिंग ऑथॉरिटी आहे, हे जे प्रमुख आहेत, तर यांनी दिलेला जो निर्णय असतो, ठीक आहे, निर्णय, तर हा निर्णय अंतिम आहे की त्या निर्णयाविरुद्ध आपण न्यायालयात जाऊ शकतो. एक्झॅक्टली, जर सुरुवातीला आपण जर पाहिलं तर जेव्हा 52वी घटनादुरुस्ती केली आणि 52व्या घटनादुरुस्तीनुसार जेव्हा 10वं परिशिष्ट समाविष्ट केलं तेव्हा मूळ घटनादुरुस्तीमध्ये असं सांगण्यात आलं होतं की ही जी डिसाइडिंग ऑथॉरिटी आहे यांनी एकदा निर्णय दिला की तो निर्णय अंतिम असेल, त्याविरुद्ध न्यायालयात जाता येणार नाही. बरोबर आहे. परंतु 1993ला एक खटला झाला सुप्रीम कोर्टमध्ये आणि की ज्या खटल्याचं नाव आहे
किहोतो होलोहन, ठीक आहे, खटल्याचं नाव किहोतो होलोहन खटला, ठीक आहे. किहोतो होलोहन खटला 1993ला झाला आणि या खटल्यामध्ये सुप्रीम कोर्टने असं सांगितलं की डिसाइडिंग ऑथॉरिटीने जो निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाता येते. म्हणजे पक्षांतर बंदी कायद्यानुसार डिसाइडिंग ऑथॉरिटीने घेतलेला निर्णय हा न्यायालयीन पुनर्विलोकनास पात्र असेल, ठीक आहे. अशा प्रकारचा निर्णय दिला. म्हणजे आता सध्या जर समजा सभागृह प्रमुखाने एखाद्या व्यक्तीला पक्षांतर बंदी कायद्यानुसार जर अपात्र ठरवलं तर त्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात डेफिनेटली जाता येते. हा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो. अपेक्षा हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे पक्षांतर बंदी कायद्यासंदर्भात की अपवाद काय आहेत, ठीक आहे, कोणत्या सिच्युएशनमध्ये सदस्य हा अपात्र ठरणार नाही. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा येतो पक्ष विलिनीकरण, बरोबर आहे. म्हणजे लक्षात घ्या की एका पक्षातून जर उमेदवाराने तो पक्ष सोडला आणि दुसऱ्या पक्षात जर गेला तर त्याचं सदस्यत्व संपुष्टात येते, तो अपात्र ठरतो. परंतु तो जो पक्ष आहे तो पक्ष जर दुसऱ्या पक्षात जर विलीन झाला एक्झॅक्टली तर मग अशा वेळेस मात्र त्यांचं संसदेचं सदस्यत्व संपुष्टात येत नाही. कारण की एक पक्ष दुसऱ्या पक्षात जर विलीन झाला तर ते सर्व सदस्य जे आहेत हे काय करतात, दुसरी पार्टी जॉईन करतात, दुसरा पक्ष जॉईन करतात. मग अशा वेळेस त्यांचं सभागृहाचं सदस्यत्व जाते की राहते, तर जात नाही. परंतु याला एक कंडिशन आहे. कंडिशन काय आहे तर पक्ष विलिनीकरण करत असताना त्या पक्षाचे जेवढे उमेदवार सभागृहामध्ये आहेत त्या उमेदवाराच्या किमान 2/3 उमेदवारांनी तशा प्रकारची संमती देणं आवश्यक आहे. समजा आपण म्हणू एखादा पक्ष आहे, ठीक आहे, ए पक्ष आहे, तो बी पक्षामध्ये विलीन होणार आहे, बरोबर आहे. मग ए पक्षाचे किती सदस्य आहेत सभागृहामध्ये, जर समजा ए पक्षाचे 30 सदस्य असतील, ठीक आहे, तर ह्या 30 सदस्यांपैकी जर 2/3 सदस्यांनी जर असं म्हटलं की आपण दुसऱ्या एखाद्या पक्षामध्ये विलीन होऊ, तर अशा वेळेस हा ए पक्ष दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होतो. या ए पक्षाचे जे सदस्य आहेत हे आता बी पक्षाचे सदस्य बनतात, म्हणजे त्यांनी मूळ पक्ष सोडला. परंतु अशा वेळेस त्यांचं सभागृहाचं सदस्यत्व जाईल का, जाणार नाही. कारण की इथे पक्ष विलिनीकरण झालं, 2/3 सदस्यांचं तिथे बहुमत आहे. एक्झॅक्टली. नेक्स्ट सभागृह प्रमुख म्हणजे होते काय की जर आपण पाहिलं की लोकसभेचे जे सभागृह प्रमुख आहेत की ज्यांना आपण म्हणतो सभापती, ठीक आहे, सभापती. आता होते काय मित्रांनो लक्षात घ्या, लोकसभेचे सभापती असतील किंवा विधानसभेचे सभापती असतील किंवा विधान परिषदेचे अध्यक्ष असतील, हे जेव्हा एखाद्या पक्षाच्या तिकिटावर त्या सभागृहामध्ये निवडून येतात आणि नंतर सभापती बनतात, सभापती जेव्हा ते बनतात तेव्हा त्यांना पक्षाचा राजीनामा द्यावा लागतो. एक्झॅक्टली. आणि जर समजा त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला, इथे आता पक्षाचा राजीनामा का द्यावा लागतो, कारण की ते सभागृह प्रमुखपदी आहेत आणि सभागृहामध्ये एक निष्पक्ष तिथे निर्णय घेतले जावेत यासाठी सभागृह प्रमुख हा कोणत्याही पक्षाचा तिथे राहत नाही. म्हणून तो काय करतो, ज्या पक्षाचं तिकीट घेऊन सभागृहामध्ये निवडून आला त्या पक्षाचा राजीनामा देतो. मग अशा कंडिशनमध्ये जर सभागृह प्रमुखाने पक्षाचा राजीनामा दिला तरीसुद्धा त्याचं सदस्यत्व हे जात नाही, तो अपात्र ठरत नाही. हा झाला अपवाद. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू मोस्ट इम्पॉर्टंट, अगदी पाठ करून ठेवायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर तिसरा एक अपवाद आहे की जो मूळ राज्यघटनेमध्ये होता. म्हणजे जेव्हा 52वी घटनादुरुस्ती करण्यात आली 1985ला, तर तेव्हा मूळ राज्यघटनेमध्ये आणखीन एक मुद्दा होता. लक्षात घ्या मित्रांनो की एखाद्या पक्षामधून जर 1/3 सदस्य जर फुटून दुसऱ्या पक्षात जर गेले तर ते अपात्र ठरणार नाहीत, ठीक आहे. लक्षात घ्या मित्रांनो, जसं की आपण म्हटलं की ए पार्टी आहे, बरोबर आहे. ए पार्टीमधले सदस्य किती आहेत, 30. मग ह्या 30 सदस्यांमधून जर 1/3 सदस्य म्हणजे कमीत कमी 10 सदस्य यांनी जर ए पक्ष सोडला आणि ते जर बी पक्षात गेले तर त्यांचं जे सदस्यत्व आहे सभागृहातलं ते सदस्यत्व संपुष्टात येत नाही. अशा प्रकारचं एक तरतूद हे 10व्या परिशिष्टामध्ये होती, ठीक आहे. परंतु या तरतुदीचा फायदा घेऊन किंवा या तरतुदीचा प्रचंड गैरवापर केला जायचा आणि 1/3 लोक म्हणजे एक पार्टी की जी विरोधी पक्षात आहे ती पार्टी काय करायची, सत्तेत असलेल्या पक्षातील 1/3 सदस्य फोडायचे, त्याला लाच द्यायची, मंत्रिपदाचे आश्वासनं, बरंच काही आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारचे 1/3 सदस्य फोडायचे आणि ते आपल्या पार्टीत आणायचे आणि आपल्या पार्टीत आणले
की मग इथे या पार्टीचं बहुमत प्राप्त व्हायचं आणि ती पार्टी आपलं सरकार स्थापन करायची, बरोबर आहे. तर अशा प्रकाराला खूप जास्त म्हणजे प्रोत्साहन मिळू लागलं, ठीक आहे. परिणामी काही समित्यासुद्धा स्थापन केलेल्या आहेत. प्रणव मुखर्जी समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीने सुद्धा सांगितलं होतं की ही जी तरतूद आहे ही तरतूद रद्द करा. परिणामी भारत सरकारने 2003ला 91वी घटनादुरुस्ती केली, एक्झॅक्टली 91वी घटनादुरुस्ती केली आणि ही जी 1/3ची जी तरतूद आहे ती तरतूद संपुष्टात आणली. एक्झॅक्टली म्हणजे सध्या जर आपण पाहिलं तर जर समजा कायदेमंडळामध्ये एखाद्या पक्षाच्या 1/3 सदस्यांनी एकाच वेळी जर पक्ष सोडला आणि दुसरा पक्ष जर जॉईन केला तर त्याचं कायदेमंडळाचं सदस्यत्व जे आहे हे संपुष्टात येते. एक्झॅक्टली कितवी घटनादुरुस्ती? 91वी घटनादुरुस्ती 2003. तर हे जे मुद्दे आहेत मित्रांनो, तर हे सर्व मुद्दे तुम्हाला लक्षात घ्यायचे आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर एक थोडासा कॉमन मुद्दा जर आपण पाहिला तर खरोखर पक्षांतर बंदी कायदा आणल्यामुळे याचे काय फायदे झाले, ठीक आहे, किंवा पक्षांतर बंदी कायदा येऊनही अशा कोणत्या बाबी आहेत की ज्या बाबी या कायद्याअंतर्गत येऊ शकल्या नाहीत की ज्यामुळे आपण तोटे झाले असे म्हणू शकतो. आता फायदे जर पाहिले आपण, 2 फायदे आपल्याला कायम लक्षात ठेवायचे. जसे की फर्स्ट, पहिला फायदा हे आहे की गव्हर्नमेंट स्थिर राहू लागलं. म्हणजे ज्या पक्षाला एकदा का बहुमत मिळालं की त्या पक्षाच्या सदस्यांना आता फोडणं कठीण झालं, कारण की त्या पक्षाच्या सदस्याला जर फोडलं तर त्याचं सदस्यत्व संपुष्टात येणार आहे. म्हणून मग तो उमेदवार, तो सदस्य शक्यतो पक्ष सोडायला आता तयार नाही, ठीक आहे. त्यामुळं काही प्रमाणात इथे जे गव्हर्नमेंट आहे आता स्थिर राहू लागलं, ठीक आहे. आता इथे आपण असं म्हणू शकत नाही की बा 100% ते स्थिर राहतेच, असं अजिबात नाही, कारण की पक्ष फोडीचं राजकारण हे अजूनही सुरू आहे. आपण अगदी आता याच्यामध्ये मध्य प्रदेशमध्ये तो अनुभव घेतलेला आहे, कर्नाटकमध्ये तो अनुभव घेतला. मध्य प्रदेशमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे काँग्रेसचे ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि ते BJPमध्ये गेले. त्यांच्यासोबतच जवळजवळ 20-22 आमदार, ठीक आहे, त्यांनी पक्ष सोडला आणि ते BJPला जॉईन झाले, ठीक आहे. परिणाम असा झाला की मध्य प्रदेशमध्ये जे कमलनाथ सरकार होतं, काँग्रेस गव्हर्नमेंट, ते गव्हर्नमेंट कोसळलं आणि तिथे BJPचं सरकार स्थापन झालं. एक्झॅक्टली आता या कंडिशनमध्ये तिथल्या सदस्यांचं सदस्यत्व हे संपुष्टात आलं, ठीक आहे. पण तरीसुद्धा हा कायदा करूनही अशा प्रकार आजही घडत आहेत. फक्त एवढे की प्रमाण काहीसं घटलं, अगदी कमी जर उमेदवार असेल, 1-2 उमेदवार, तर असे शक्यतो आता एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जात नाहीत. जसं आपण पाहिलं 1967ला गयालाल यांनी एका दिवसात 3 वेळा पार्टी बदललेली होती, ठीक आहे. आणि तेव्हापासूनच ती प्रथा किंवा त्याला आपण ती म्हण जे म्हटलं आहे आयाराम गयाराम हे आपल्या देशामध्ये एक प्रकारे प्रचलित झाली, ठीक आहे. हा पहिला फायदा की गव्हर्नमेंट स्थिर झालं. दुसरा फायदा, पक्षफोडीच्या राजकारणातून जो भ्रष्टाचार होत होता तो काहीसा आटोक्यात आला, ठीक आहे. पुन्हा एकदा पूर्णपणे नाही पण काहीसा मात्र तो भ्रष्टाचार आटोक्यात आला. असे हे काही फायदे, परंतु तोटेही त्याचे आपल्याला पाहायला मिळतात. जसे की लक्षात घ्या मित्रांनो, पक्षांतर बंदी कायद्यामुळे पक्षश्रेष्ठी हे थोडेसे हुकुमशाही प्रवृत्तीचे झाले, कारण की पक्षांतर्गत जी लोकशाही आहे ती फारशी राहिलेली नाही. कारण की पक्षांतर्गत काय होते, सर्वसामान्य सदस्याला काय वाटते हे आता महत्त्वाचं राहिलेलं नाही, तर पक्षश्रेष्ठी काय सांगतो हे महत्त्वाचं आहे. पक्षश्रेष्ठी जसं म्हणतील तसं तिथे जे केलं जाते, एक्झॅक्टली, कारण की ते आदेश मान्य करावे लागतात सर्वसामान्य सदस्यांना. त्यामुळे पक्षांतर्गत जी लोकशाही ही थोडक्यात संपुष्टात आली, हुकुमशाही प्रस्थापित झाली. आणखीन एक मुद्दा याच्यामध्ये असा येतो की जर समजा संसदेमध्ये, ठीक आहे, मोस्ट इम्पॉर्टंट मुद्दा आहे की संसदेमध्ये किंवा राज्य विधिमंडळामध्ये पक्षाचे निर्णय जर सदस्याने ऐकले नाही तर त्याचं सदस्यत्व हे रद्द होते. परंतु संसद आणि विधिमंडळाच्या बाहेर जर पक्षाच्या विरुद्ध एखादा सदस्य जर बोलत असेल तर अशा वेळेस मात्र त्या उमेदवाराचं सदस्यत्व हे अपात्र ठरत नाही किंवा तो अपात्र होत नाही. इवन पक्षाने स्वतःहून जर एखाद्या सदस्याला पक्षातून जर निष्कासित केलं, काढलं, तर अशा वेळेस तो अपात्र ठरत नाही. त्यांनी जर स्वतःहून पक्ष सोडला तरच तो अपात्र ठरू शकतो, ठीक आहे. असे काही मुद्दे की जे मोस्ट इम्पॉर्टंट आपण आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू डिस्कस केलेले आहे. अपेक्षा आहे तुम्हाला हे समजले असतील. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. पुढचं लेक्चर आपलं जे राहिलेलं आहे राज्य विधिमंडळासंदर्भात किंवा एक घटक राज्यासंदर्भात त्यांचं कार्यकारी मंडळ. राज्य विधिमंडळ आपलं ऑलमोस्ट संपलं इथे, बरोबर आहे. परंतु जे कार्यकारी मंडळ राहिलेले आहे म्हणजे मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, महाधिवक्ता, तर हे टॉपिक आपण येणाऱ्या 2-3 लेक्चरमध्ये कव्हर करू आणि त्यानंतर आपण न्यायव्यवस्था बघू, ठीक आहे मित्रांनो. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.